मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला। ड्रायव्हरने मद्यसेवन केले नसल्याचा ससूनचा रिपोर्टमध्ये उल्लेख। सिंहगड रोड पोलिसांनी दिलेलं पत्र गौतमी पाटीलनं 4 दिवसांपूर्वीच स्वीकारलं, मात्र अद्यापही संपर्क नाही। गौतमीला म्हणणं मांडण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याच्या पत्रातून सूचना। अमित शहा सकाळी साई दर्शनानं अहिल्यानगर दौऱ्याची सुरुवात करणार। शहांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं उद्घाटन। साई मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा। नवी मुंबई विमानतळासह इतर विकास प्रकल्पांचा शहांकडून आढावा। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ओबीसी नेते आक्रमक। विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट संदर्भात जीआर कसा काढला? भुजबळांचा सवाल। छगन भुजबळ जातीयवादाचा नरकासूर, मंत्रिमंडळातून काढून टाका। जरांगेंचा हल्लाबोल, तर आरक्षण खाऊन त्याचं रक्त त्यांचं बोगस झालेलं आहे। जरांगेंची पंकजा मुंडे यांच्यावरही टीका। हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय रद्द करा। मराठा समाजाला दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढा। ओबीसी बैठकीत विजय वडेट्टीवार यांच्यासह पंकजा मुंडेंची मागणी। ओबीसींच्या ताटातील आरक्षण कुणीही घेणार नाही। खाडाखोड केलेले कुणबी दाखले रद्द होतील। खोटी प्रमाणपत्र वाटप असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन। बुलढाण्याच्या बावनगीर गावात देवीचे विसर्जन मिरवणुकीवरती अज्ञाताकडून दगडफेक, हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर सकाळी देवीचं विसर्जन। तामिळनाडूसह मध्य महाराष्ट्र तसेच राजस्थान, केरळ सरकारकडून कोल्ड्रिप कफ सिरपच्या विक्रीवर बंदी। नागपुरात उपचार घेताना मध्य प्रदेशातील 2 वर्षीय मुलीचा कफ सिरपमुळे मृत्यू। एकीकडे युतीचं भाष्य, दुसरीकडे भाजपची स्वबळाची भाषा। भाजपनं कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी, अन्यथा कार्यकर्ते मरतील, मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खानवे यांच्यासोबत लोहगाव भागात वाद। वादानंतर पठारेंना धक्काबुक्की, तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण। ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेची एकत्र बैठक। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। जळगावच्या 40 गावात आज शेतकरी जनाक्रोश सभा। संध्याकाळी 5 वाजता शेतकरी जनाक्रोश सभेचं आयोजन। बच्चू कडू, उन्मेष पाटील संबोधित करणार। मुंबईतील सॉल्ट पॅन विभागातील सुमारे 20,000 चौरस मीटरवरील नॅचरल एरिया आरक्षण हटवण्याचा सरकारचा प्रस्ताव। आयएएस अधिकाऱ्यांसाठी जिमखाना आणि ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीनसाठी सरकारी गोदाम उभारणार। मुंबईत 3ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। फलाटाभावी विद्याविहार, कांजूर मार्ग, नाहूर रेल्वे स्थानकांवरील थांबा रद्द। दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा शॉक। प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार। 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू। धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी भागात पुन्हा पावसाचा तडाखा। बाणगंगा आणि दुधना नदीला पूर, तर काढणीस आलेल्या सोयाबीनचं मोठं नुकसान। नदीकडील सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा। शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा। 7 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज। गुन्हेगारी मोडून काढण्यात आटोक्यात ठेवण्यात मुंबईत 4थ्या क्रमांकावर, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर आणि इंदूरमधील स्थिती चिंताजनक। राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोचा अहवाल समोर। अमेरिकेतील H-1B व्हिसा शुल्कवाढीला कोर्टात आव्हान। संघटना, कंपन्या आणि धार्मिक संघटनांचा ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध। महिला विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने सामने। पाकिस्तानला पुन्हा एकदा नमवण्यासाठी भारतीय संघ सज्ज। श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानावर दुपारी 3 वाजता सामना रंगणार। अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर तुफान। 3ऱ्या दिवसापर्यंत 160 कोटींपेक्षा जास्त कमाई। ऋषभ शेट्टीच्या दमदार अभिनयाची चर्चा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.